तुमच्यासाठी जे मी पुस्तक घेऊन आले ते आहे माइंड प्रोग्रॅमिंग, मन कराया प्रसन्न. साकेत प्रकाशनने हे सुंदर मराठीतून पुस्तक काढलं आहे. डॉक्टर अल्बर्ट एलिस हे जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत आणि याचा अनुवाद जो केला आहे तो डॉक्टर चंद्रशेखर पांडे, डॉक्टर श्रीकांत चौधरी. तुमच्या भावनिक स्वास्थ्यासाठी चिरस्थायी स्वमदत उपचार पद्धती म्हणजे काय, तर मानसिक आरोग्य हे सगळ्यांना माहिती झालं की मनाच्या आरोग्यावर शरीराचं आरोग्य असतं. तर हे मनाचं आरोग्य चांगलं कसं राहायचं याची एक पद्धती आहे. ही पद्धती डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी काढली आहे. ही सगळं इंग्रजीतून आहे. तर आता आपल्या मायबोलीत सुद्धा ही सगळी पद्धती आपल्याला वाचायला मिळते आणि खूप सोप्या सोप्या भाषेत उदाहरणं देऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. अगदी अशी चित्रंसुद्धा काढलेली आहेत समोर करायला. जर बघितलं तर त्याची मी तुम्हाला अनुक्रमणिका जरा वाचून दाखवते. प्रसन्न वाटणं आणि प्रसन्न होणं. प्रसन्न वाटण्यावरच थांबू नका, प्रसन्न होण्याकडे लक्ष द्या. प्रसन्न वाटणं आणि प्रसन्न होणं व प्रसन्न वाटण्याकरिता भावनिक सर्जनशील अनुभवसिद्ध पद्धती असं चॅप्टर वाईजच त्यांनी दिलं आहे. या पुस्तकाचा सार असा आहे की प्रसन्न वाटणं हा आपला चॉईस आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. उगाचच काहीतरी घडेल, कोणतरी भेटेल आणि मग मी प्रसन्न होईल असं नाही आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी सिस्टमॅटिक एफर्ट्स करावे लागतात. या पुस्तकाबद्दल असं म्हटलं आहे, जवळजवळ प्रत्येकालाच काही वेळा प्रसन्न वाटण्याची गरज वाटत असते आणि हे स्वमदत पुस्तक एलिसच्या नेहमीच्या व्यावहारिक प्रामाणिक शैलीत लिहिले गेले आहे. ही युक्ती उपयोगी पडते. त्यामुळे माझे काम पूर्ण झाले आणि तुमचेही काम पूर्ण होते. वाचण्यास, समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे. कोणत्याही चांगल्या स्वमदत करणाऱ्या ग्रंथाची गोष्ट सेल्फ हेल्प बुक्स गरजेचे असतात. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, खूप उदास वाटतं, कोणी नाही आहे, एकाकी वाटतं, दुःखी वाटतं, त्यावेळेला आपल्याला कुणाशी बोलावंसंही वाटत नाही. त्यावेळेला पुस्तक हे खूप चांगले मित्र असतात आणि अशी पुस्तकं जर वाचली तर नक्कीच नवीन काहीतरी करावं असं वाटतं. नक्की वाचा, खूप आवडेल. धन्यवाद.